सदर कथेचे सगळे कॉपीराईट्स हे मूळ लेखकाकडे म्हणजे माझ्याकडे असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. आजची कथा देखील एक अद्भुत रहस्य कथा आहे. आशा आहे की तुम्हा सगळ्यांनाच ही कथा आवडेल. आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे घोडचूक. आज पौर्णिमा. वरती पूर्ण चंद्र आकाशात आणि त्याच्या सोबतीला आहेत असंख्य तारे. मी मात्र इथे एकटा. आणि माझ्या सोबतीला कोण? जाऊ दे, त्यांचं काय सांगावं. आज गुरुवार असावा. थांबा, नारळाच्या झाडामागे एक मोठा दगड आहे. त्यावर मारलेल्या फुल्या बघून मी नक्की सांगू शकेन. आता हा सगळा काय प्रकार आहे हे तुम्ही विचार करत असालच. तर ऐका, माझी कथा ऐकाच. कारण काय माहीत, ही कथा मी कोणाला नंतर सांगू शकेन की नाही. हा सगळा प्रकार साधारण गेल्या वर्षीचा. बरोबर 12 महिने होत आले असावेत. पण आता त्या मोजणीला काही अर्थ नाही. आम्ही सगळे किती खुश होतो. कुलकर्णी सर आम्हाला खास त्यांच्यासोबत प्रोजेक्टच्या कामासाठी एका बेटावर नेणार आणि तिथेच 4 दिवस मुक्काम, रात्री टेलिस्कोपने तारे बघायचे आणि दिवसभर जीववैविध्यतेवर संशोधन. वाह, असा प्लॅन कित्येक वर्षात झाला नाही आणि होणारही नाही. हा सारा दिनक्रम सरांनी सांगितला तेव्हा मी काहीही आढेवेढे न घेता थेट होकार कळवला. या प्लॅनसाठी कुलकर्णी सरांनी सर्वांना विचारले नव्हते. ते शिकवत असलेल्या कॉलेजेस, क्लासेस आणि इतर ठिकाणी असे मिळून फक्त 15 लोक होते. सरांनी मला या प्लॅनसाठी विचारले. हा विचार करूनच मी धन्य झालो. प्लॅनच्या 7 दिवस आधी सरांनी एक छोटा सेशन घेतला, ज्यात ते 15 लोक होते जे बेटावर जाणार होते. सरांनी काही ब्रीफिंग दिले आणि काही कागदपत्रे देखील जमा करायला सांगितली. तिथे कुठलाही कम्युनिकेशन डिव्हाइस जसं की फोन, मोबाईल न्यायचा नाही. बरं, तो सरकारी बेट आहे, क्लासिफाईड आहे, अजून लोकांसाठी खुला झालेला नाही. मी जे संशोधन करतोय त्यासाठी फक्त काही ठराविक लोकांना परवानगी आहे. त्याच नियमाच्या मदतीने मी तुम्हाला नेतोय. आपण श्रीलंकेपासून जवळजवळ 150 मैल दक्षिणेकडे असलेल्या एका बेटावर असू, कुलकर्णी सर सांगत होते. मी मनोमन आधीच ठरवून टाकलेलं की अशा बेटावरती फोन न घेऊन जाणं म्हणजेच फोटोग्राफीची एक उत्तम संधी गमावणं. मोठा कॅमेरा तर सोबत घेऊ शकत नाही, बेट क्लासिफाईड आहे, पण एक मोबाईल नक्कीच घेऊन जाऊ शकतो. रेंज नसली तरी फोटोग्राफी तरी होऊच शकते की. तो कसा आणि कुठे लपवायचा याची मी बरोबर योग्य ती काळजी घेणार होतो. तो दिवस उजाडला. आम्ही 20 जण आणि कुलकर्णी सर सर्वप्रथम मुंबईहून केरळला गेलो आणि तिथून पुढे मोटरबोटने आम्हाला त्या विशेष बेटापर्यंत पोहोचवण्यात आले. जसा जसा किनारा जवळ आला तसं चित्र स्पष्ट होऊ लागलं. ते बेट सुंदर होतं यात शंका नाही. 4ही दिशांना दूर दूरपर्यंत जाणारे निळं पाणी, वर आकाश आणि थोडा डोंगराळ भाग, पण बेट खरंच टुमदार होतं. आमची बोट आम्हाला सोडून गेली. आता प्रथमच आम्ही त्या बेटावर उतरलो. वाळू स्वच्छ होती. माणूस जातीचा कुठलाही वावर तिथे नसल्याने कचरा, दुर्गंधी याचा लवलेश देखील नव्हता. सकाळचे 10 वाजले होते. आम्ही झाडांच्या मधून आत गेलो आणि आत चालत राहिलो. मग जरा बरा स्पॉट शोधून आम्ही तंबू लावले आणि सगळ्यांनी आपापले सामान बाहेर काढून ठेवले. आता पुढचे 4 दिवस मुक्काम तिथेच होता. आम्ही नाश्ता करून घेतला. जे सोबत आणलं होतं तेच खाल्लं आणि मग रिसर्च रिलेटेड कामासाठी सर्वजण कुलकर्णी सरांसोबत बेटाच्या दुसऱ्या बाजूला गेले. दुपारचं जेवण आणि मग रात्री काय, ड्रिंक्स आणि चुलीवरचं मटण. आलेल्या ग्रुपमधले बहुतांश लोक मांसाहारीच होते. अशा बेटावर रात्र काढायची माझी पहिलीच वेळ होती. रात्र होत गेली तशी थंडी वाढत गेली आणि आकाशात असंख्य तारे दिसू लागले. एरवी शहरातून एवढे तारे कधीच दिसत नाहीत. आम्ही सगळेच हा देखावा बघून मंत्रमुग्ध होऊन गेलो. त्या रात्री सगळे झोपायला गेले. मला का कुणास ठाऊक झोप येतच नव्हती. मला माझा लपवून आणलेला फोन देखील बाहेर काढून काही फोटो घ्यायचे होते, पण सगळे झोपल्याशिवाय ते करता येणं शक्य नव्हतं.
माझ्या तंबूतले सगळे शांत झोपलेत हे लक्षात आल्यावरच मी फोन काढला आणि खिशात टाकून सरळ बाहेरचा रस्ता धरला. तंबूतून बाहेर आलो आणि समुद्र किनाऱ्यावर गेलो. अपेक्षेप्रमाणेच रेंज नव्हती, पण फोटो उत्तम येत होते. मी काहीही न झाल्यासारखा पुन्हा तंबूत येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा तो प्रकार घडला. आम्ही लंचनंतर जरा पडावं म्हणून चादरी टाकून पडलो होतो आणि माझ्या डोक्यात अचानक एक कळ उठली आणि दुसऱ्या क्षणी ती एकदम थांबली आणि आजूबाजूची पोकळी जाणवली आणि नंतर एकदम जाग आल्यासारखं झालं. काहीच झालं नाही असं वाटून गेलं. मी होतो तिथेच सगळ्यांसोबत. इतर लोकांपैकी एकाने मला विचारले, अरे काय झालं, असा गोंधळलेला का दिसतो आहेस? मी काही नाही असं म्हणून तो विषय संपवला. तसाच अनुभव त्याच संध्याकाळी पुन्हा आला आणि यावेळी मी तेवढा गोंधळलो नाही, कारण जे घडलं ते 1 सेकंदसुद्धा टिकलं नाही. आणि यावेळेला माझ्या खांद्यावर एकाने हात ठेवला आणि बाहेर जाऊन बोलू इतकंच म्हणून त्याने बाहेर यायचा इशारा केला. बाहेर येताच तो म्हणाला, माझं नाव विक्रम, मी मुंबईला राहतो. आता जे काही सांगायचं आहे हळू बोल. मी अगदी दबक्या आवाजात विचारलं, तुलाही तो विचित्र अनुभव आला का? त्याने होकारार्थी मान हलवली. हे नेमकं काय होतं आहे मी विचारलं. काहीच कळत नाही, पण जेव्हा हे आता दुसऱ्यांदा झालं तेव्हा मी पाहिलं की कुलकर्णी सर जरा अस्वस्थ झाले होते आणि विचित्र प्रकार म्हणजे हा अनुभव आला तेव्हा माझ्या अगदी जवळ उभे होते, पण नंतर म्हणजे अगदी काही क्षणातच ते इतके लांब गेले. तेवढं अंतर त्यांना 3 ते 4 सेकंदात सर करणं अशक्य आहे, विक्रम सांगत होता. पण नेमकं होतंय काय हेच कळत नाही आणि ते शोधायचं तरी कसं, मी म्हटलं. आणि तेवढ्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला. एक मार्ग आहे, मी बोललो. काय? त्याने विचारले. मी माझा फोन घेऊन आलो आहे. आपण उद्याचा संपूर्ण दिवस रेकॉर्डिंग ऑन ठेवून जाऊ शकतो. दिवसभरात एकदा तरी आपण सगळे असताना असं काहीतरी घडेलच, मी सांगितलं. त्याचे डोळे चमकले. भलताच हुशार आहेस, फोन लपवून आणला म्हणजे, तो हसत हसत म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच माझा फोन कोणी उठायच्या आत एका झाडाच्या फांदीवर बॅलन्स करून ठेवून दिला. रेकॉर्डिंग चालू केले. सगळा भाग नाही, बट काही भाग दिसत होता. आता सरळ रात्री रेकॉर्डिंग पाहायचे असे ठरवले. त्या दिवशी देखील एकदा तो अनुभव पुन्हा आलाच. जेव्हा ते घडलं तेव्हा मी आणि विक्रम एकमेकांकडे बघत होतो. आता दिवसभर कामात आणि कुलकर्णी सर काय बोलतात याकडे आमचं लक्ष नव्हतं. कधी एकदा जातो आणि झाडावरच्या फोनचं रेकॉर्डिंग पाहतो असं वाटत होतं. सगळं झालं. आजचा रिसर्च संपला. सगळे आपापल्या तंबूंमध्ये संध्याकाळी परतले. मी आणि विक्रम थेट त्या झाडाजवळ गेलो आणि फोन काढून घेतला. चांगले 8 तास रेकॉर्डिंग केल्याने फोन तापला होता. फोनची बॅटरी देखील कमी झाली होती. चार्जर मी आणला नव्हता, कारण चार्जिंग करणार कुठे हा मुद्दा होताच. आम्ही रेकॉर्डिंग बघू लागलो. बरोबर फास्ट फॉरवर्ड करून त्या वेळेला आणलं जेव्हा काही सेकंदांचा का होईना, पण तो अनुभव आम्हाला आला होता. आता आम्ही जे पाहिलं ते बघता बघता डोळे विस्फारले, दरदरून घाम फुटला आणि हात थरथर कापू लागले. रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसतंय की एका विशिष्ट समयी आम्ही सगळे अगदी स्तब्ध झालो आहे, अगदी पुतळे. कोणी हलत नाही की काही नाही, पण एक व्यक्ती मात्र हलत होती आणि प्रत्येक माणसाच्या जवळ जाऊन त्यांचा पुतळा नीट झाला आहे ना, त्यांच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवून ते डोळ्याने बघत नाही आहेत ना याची खात्री करत होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कुलकर्णी सर होती. शेवटी त्यांनी सगळ्यांचं निरीक्षण केलं आणि मग खिशातून एक घड्याळ काढलं आणि त्याचा नॉब फिरवला आणि आम्ही पुन्हा चालू लागलो, बोलू लागलो. कुलकर्णी सर देखील त्याच जागी येऊन उभे राहिले होते जिथे ते आधी होते. कोणाला काहीच समजलं नाही आणि समजेल तरी कसं, 5 मिनिटात काहीच बदल घडत नाही. आम्हाला दोघांना काहीच कळेना. हा काय प्रकार होता? आम्ही इथे खरंच कशासाठी आलो होतो? आणि हा कसला प्रयोग चालला होता ज्यात आमचा वापर सब्जेक्ट म्हणून केला जात होता? जे काही करायचं आहे ते आज रात्री करू, विक्रम म्हणाला. हो, आज मध्यरात्री कुलकर्णी सरांना धरू आणि ते घड्याळ ताब्यात घेऊ, मी म्हणालो. बाकी सगळे लोक मटण आणि ड्रिंक्स घेण्यात बिझी होते,
पण आम्ही दोघे मात्र आमची योजना आखण्यात बुडून गेलो होतो. जेवण झालं आणि सगळे आपापल्या तंबूत परतले. आम्हीसुद्धा परतायचं नाटक केलं, पण मध्यरात्र होत्याच आम्ही काठ्या, टॉर्च आणि माझा फोन घेऊन निघालो. कुलकर्णी सरांच्या तंबूच्या मागच्या बाजूने गेलो. आत मंद प्रकाश होता. मिलिटरीवाले वापरतात तशा एका रेडिओ डिव्हाइसवरून कुलकर्णी सर कोणाला तरी सांगत होते. आता टेस्टिंग झालंय. 3 वेळा मी प्रयोग केला. कुणाला काही समजले देखील नाही. मी 5 मिनटं सगळं ताब्यात घेतलं होतं. या घड्याळाचा नॉब ॲडजस्ट करून काटे पॉज केले आणि सर्व लोक अक्षरशः पुतळ्यांसारखे खिळून राहिले, कारण त्यांचे सगळे ज्ञानेंद्रिय माझ्या ताब्यात होते. 5 मिनिटांसाठी का होईना मी मोकळा होतो आणि ते सगळे कैदी होते. मी काहीही केलं असतं तरी त्यांना कळलं नाही. मुद्दाम जास्त वेळ घेतला नाही, नाहीतर त्यांना शंका आली असती. वेळेची तफावत जाणवली असती. या बेटाच्या आजूबाजूला बांधलेल्या वलयामध्ये हे घड्याळ उत्तम काम करते. या बेटाबद्दल तो 105 वर्षांचा आदिवासी बाबा जे बोलला होता ते खरं आहे. तर ती अघोरी शक्ती आणि ती वापरायचं साधन म्हणजे हे घड्याळ. या बेटावर आलेल्या कुठल्याही व्यक्तीचा संपूर्ण ताबा आपल्याला मिळू शकतो आणि याची त्या व्यक्तीला कल्पना देखील येणार नाही. आपल्या हाती सोन्याची खाण लागली आहे साहेब. वाह, हेच उत्तर ऐकायचं होतं मला. समोरची व्यक्ती बोलली. आता एक काम करा. उद्या तुमच्या प्रयोगाचा शेवटचा दिवस आहे. उद्या चांगला अर्धा तास घड्याळ थांबवा आणि बघा तुमचा ताबा राहतोय का सगळ्यांवर. कोणालाही वेळेत तफावत जाणवणार नाही याची काळजी घ्या आणि सांगा मला कसं होतंय ते, ती व्यक्ती म्हणाली. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे होतात हो. एवढा वेळ ही मंडळी पुतळ्यासारखी उभी राहिली तर त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल. समुद्रात असलेला तो अदृश्य पडदा, या बेटाच्या घडणीत असलेली ती प्राचीन शक्ती आणि ती राबवायला असलेलं हे घड्याळ, या सगळ्यावर ताण येऊ शकतो. आलेल्यांपैकी कोणी जर वेडा झाला किंवा मरण पावला तर त्याला जबाबदार कोण? कुलकर्णी सर जरा बिचकतच म्हणाले. अहो सर, तुम्ही हे काम नीट करा आणि पुढचं माझ्यावर सोपवा. तुम्हाला 5 करोड देऊ आणि वर तुमच्या बोटीला अपघात झाला आणि तुम्ही वाचलात असं चित्र उभं करू. कुठलाच विद्यार्थी परत यायला नको. कसं? सगळं काम झालं की सिग्नल द्या. आपला नेहमीचा बोट पाठवतो मग, पण सिग्नलशिवाय बोट नाही बरं, समोरची व्यक्ती म्हणाली. कुलकर्णी सर काहीच बोलले नाहीत. स्मशान शांतता काय असते ते मला त्या दिवशी कळलं आणि एकदम आवाज आला. हो, तुम्ही म्हणता तसंच करू. मला विश्वास बसेना की आमचे कुलकर्णी सर असं करू शकतात. मला राग अनावर झाला. मी हातात एक भला मोठा दगड उचलला आणि थेट त्यांच्या तंबूच्या पुढच्या बाजूनी आत गेलो. तंबूचे दार फाडून मी आत आलो. मला बघून सर फार घाबरले. तू इथे काय करतोस? बाहेर हो, ते म्हणाले. त्यांचा आवाज कापू लागला होता. मी सगळं ऐकलंय. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, मी म्हणालो. माझा आवाज फार क्रूर झाला होता. अरे, आधी तो दगड खाली ठेव. माझं ऐक. मी तुला 20% शेअर देईन. पुढच्या वेळी तू माझ्यासोबत राहा. तुझा पुतळा होणार नाही, ते म्हणाले. सर, तुम्हाला हे बोलणं शोभत नाही, असं म्हणत मी ते घड्याळ त्यांच्या हातातून हिसकावून घेतलं. अरे, असं नको ते घड्याळ. कुलकर्णी सर जागचे उठले, पण मी त्यांना जोरात धक्का दिला आणि तसे ते रेडिओवर आपटले आणि टेबल सकट खाली पडले. रेडिओ मोडला. सरांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. विक्रम देखील हे सगळं पाहत होता. आमचे पुतळे करता काय? आता बघा मी काय करतो ते, असं म्हणत मी ते घड्याळ हातात घेतलं आणि जे नाही घडायला पाहिजे तेच घडलं. सगळ्या रात्रीत फक्त त्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. रागाच्या भरात मी तो नॉब इतक्या जोरात फिरवला की तो तुटून बाहेर आला आणि घड्याळाची टिकटिक एकदम थांबली. नॉब हलका परत घालून चालू करायचा प्रयत्न मी केला, पण ते आता होत नव्हतं. माझे हात थरथर कापू लागले. मी प्रचंड घाबरलो आणि मागे वळून विक्रमला तो नॉब आणि ते घड्याळ दाखवणार तोच माझ्या लक्षात आलं की त्याचाही पुतळा झाला आहे. इथे कुलकर्णी सरांकडे वळून पाहिलं. त्यांचा देखील पुतळाच झाला होता.
मी वेड्यासारखा बाहेर आलो आणि इतर तंबूत बघू लागलो. सगळ्यांचे पुतळे झाले होते. काहीच कळेना. मग इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटलो आणि तोल जाऊन पडलो. आता घड्याळ माझ्या हातातून निसटून जमिनीवर पडलं. त्याची काच तुटली, काटेही मोडले. आता मला लक्षात आलं की रागाच्या भरात मी घोडचूक करून बसलोय. आता कुठलाही संपर्क नाही, साधन नाही, काहीच नाही. मी एकटाच असतो या 15 पुतळ्यांसोबत. काहींचे तर आता सांगाडे झालेत. एक घोडचूक किती महागात पडू शकते हे मला कळलं आहे. मी अजून किती दिवस असं फळं आणि कंदमुळं खाऊन राहू शकीन मला ठाऊक नाही. पण माझी कथा तुम्ही ऐकलीत याबद्दल धन्यवाद. कधी काळी कोणीतरी येईल. आकाशात 40,000 फुटांवर उडणाऱ्या एखाद्या विमानातून कोणीतरी मला बघेल आणि मला वाचवायला येईल आणि त्यांचा चक्क माझ्या हकीकतीवर विश्वास बसेल ही आशा घेऊन मी जगत आहे. माझ्याच घोडचुकीची शिक्षा भोगत आहे. धन्यवाद. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आज एक वेगळ्या प्रकारची रहस्यकथा प्रेझेंट करण्याचा माझा प्रयत्न होता. निश्चितच तुम्हाला ती आवडेल अशीच आशा आहे. बट तरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या कॉमेंट्स असतील तर तुम्ही निश्चितच ते शेअर करू शकता, जेणेकरून आपण तसा तुमचा फीडबॅक कन्सिडर करून ते चेंजेस पुढच्या व्हिडिओजमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. रहस्य उलगडतानातर्फे अजून नवनवीन भयकथा, रहस्यकथा आपण आणूच. पण तोपर्यंत चॅनलचे व्हिडिओज बघत राहा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कथा पोचवा आणि स्टे ट्यून्ड.